तर आपल्याला थंबनेल पाहिजे ना त्याच्यासाठी। आता आपली संपूर्ण मासले ती मॅरिनेट करून झालेले आहे। आपले पापलेट, सुरमई, आपले चिकन, तर आता आपले पापलेट ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो बघू शकता आपली सुरमई एकदम टकाटक झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा त्याच आपला जो सणाचा व्हिडिओ होता बेलनकनी मातेचा, त्याचा सेकंड पार्ट आहे। कंटिन्यू करतोय तिथूनच, कारण जर एकामध्ये केला असता तर व्हिडिओ खूप तब्बल अर्ध्या तासाचा व्हिडिओ झाला असता। तर ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पार्टीज आहे, ज्याच्यामध्ये नक्कीच कुकिंग रिलेटेड थोडीशी माहिती भेटेल। कारण ज्याच्यामध्ये आपण बार्बिक्यू करणार, संपूर्ण आपण एक कोंबडी भुजणार आहोत, त्याच्यानंतर पापलेट आहेत, सुरमई आहेत, मासली देखील आहे, म्हणजे मासले आहे संपूर्णपणे। तर ते या व्हिडिओमध्ये बघणार, तर नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये देखील चांगली मजा येईल। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील। तर चला बघूया आपण। तर मित्रांनो आता आपला बर्थडे झालेला आहे, तर आता आपली रात्रीची पार्टीची तयारी चालू आहे। आपण ही संपूर्ण कोंबडी आणली जी आज आपण रात्री भुजणार आहोत, आणि प्लस आपण मासली पण आणले, हे देखील दाखवू। तर पहिला ही कोंबड्या आहे, हिचा पहिला पोस्टमॉर्टम करू। तर मित्रांनो आता आपली कोंबडीला कट मारून झाल्यात, आणि आता बघू शकता आपण मासली देखील आणली आपल्या पार्टीसाठी। तर पापलेट आहेत, पापलेटचे पीस बघायला गेलो तर 10 पीस असतील, 10-12 पीस असतील। त्याच्यानंतर सुरमई देखील आहेत मीडियम साईजच्या। तर आता आपल्याला ह्या साफ करायच्या आहेत। याची देखील आता बार्बिक्यू करणार आहोत, बघू शकता। थंबनेलसाठी घे आयशा, दर दोन्ही धर पापलेट। अजून एक पापलेट घे, त्याला अजून एक पापलेट घे। तर आपल्याला थंबनेल पाहिजे ना त्याच्यासाठी, बघू शकता तुम्ही। हा थंबनेल मध्ये टाकू आपण कुठेतरी। तर तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश पापलेट आहेत, तुम्ही खाऊला बघू शकता पापलेटची। आपली सर्वच पापलेट तसेच आहेत। तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता प्रेमसन, आपली जी कोंबडी आहे ती साफ करून झाली। आता ती आपल्याला बॉईलसाठी मांडावी लागेल। आता आपले जे पापलेट आहेत ते साफ करणार। पापलेटचं काय ना, आपण फक्त पोटातले आतडे आहेत ती काढणार आहोत, आणि संपूर्ण तसेच ठेवणार आहोत, काय आपल्याला बार्बिक्यू करायचे आहे त्याचं देखील। आणि त्याच्यानंतर सुरमई देखील आपण त्याच पद्धतीने, फक्त आपण जे पोटातले आतडे आहेत ती साफ करू। तर मित्रांनो आता आपली जी सुरमई आहे ती कापायची, इथे बघू शकता तुम्ही। एक सुरमई बघा एकदम मस्तपैकी कापून झालेली आहे। अशा प्रकारे ही देखील आपल्याला सुरमई कापायची आहे। प्रेमसन बघा अतिशय चांगल्या रीतीने आपल्या जी मासली आहे ती कापत आहे। तर आता आपल्याला जे कट आहेत ते मारायचे, जेणेकरून मासली जी आहे लवकर मॅरिनेट होण्यासाठी देखील चांगला आहे। त्याच्यानंतर आपली जी रोस्ट लवकर होईल, रोस्टच बोलताना भुजलेला, म्हणजे भुजेल लवकर आपली। तर आता आपली मासली कापून झाली बघू शकतो तुम्ही। आता आपण या मासलीला धुवूया, पाणी आणलं आपण।
तर मित्रांनो आता आपली जो तंदुरीचं मिक्सर आहे ते करणार आहोत. तर आपण सुहाना मसाला घेतलाय, सुहाना तंदुरी मसाला. पेट प्रमोशन नाही, प्रमोशन नाही आपलं, पण चांगलं लागतं ते चांगलं. आम्ही कारण याच्या अगोदर देखील आम्ही ट्राय केलं आहे. त्याच्यासोबत कट सुद्धा आहे म्हणजे दही. दुसरा मसाला आहे तो देखील बघू शकता आपण 2 घेतलेले आहेत, कारण आपलं बघायला गेलो तर 1.5 किलोची कोंबडी आहे. त्याच्यानंतर आपली मासली देखील बघायला गेलो 4-5 किलो मासले आहे. तर आता दही टाकायचे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर लिहिली असते सामग्री. तर आता आपली कोंबडी घेतलेली आहे, त्याला मीठ लावू त्याला, कारण आपण मीठ टाकलं नव्हतं त्याच्यात. तर आपण कोंबडीला मीठ लावूया आपल्या. तर आपली कोंबडी आहे, ह्याला आपण एकदम ह्याला मीठ लावतो, मग त्याच्यानंतर आपला मसाला लावू, कारण आपण बॉईल करता समय आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं. तर आपली बघा कोंबडी मस्त रिपीटी मॅरिनेट करून झाले. आपले मास्टर शेफ प्रेमसिंग कातवार यांना बघू शकता तुम्ही, नर्सिंग करत आहेत, पण ते त्याच्यासोबत पहिला हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा केलं होतं. आणि आता नर्सिंगच्या नंतर परत एकदा कुकिंग करत आहेत. कोण सिंगल असेल तर सांगा, नवरा एकदम चांगला आहे, बॉडी बिल्डर आहे आणि चांगली कुकिंग देखील करतोय. त्या साईडला आपली मंडळी देखील हसायला लागले. तर आपण आपल्या सर्व पापलेटाला असं लावूया. आपली भरपूर आज मासली, त्याच्यानंतर सुरमई देखील आहेत, म्हणजे आज पार्टीला पॉवरफुल मजा आहे. तर आता आपली सुरमई, आता सुरमईला बघू आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. बघू शकता आपली आज काम 25 आहे एकदम. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता आपली संपूर्ण मासले ती मॅरिनेट करून झालेली आहे. आपले पापलेट, सुरमई, आपले चिकन, आणि आपले शेफ प्रेमसन
आज पार्टीला या. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण आयडिया बघा काय केलंय. या साईडला आपण कूलर लावलंय कारण जे हे दगडी कोळसे असतात हे जळण्यासाठी खूप टाइम घेत असतात. पहिला याच्या जो आपण पत्रा बघतो त्याने हवा मारत मारत थकला निखिल. बघू शकता निखिलची बॉडी. जिमला सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. आपण होलिजन सुद्धा लावलंय आपल्या एकदम घराच्या आपल्या ज्या आपल्या कंपनीच्या पार्ट्या होतात तुम्हाला माहीत असतील. जे माझी इंस्टावर किंवा माझ्या व्हॉट्सअपवर ॲड आहेत त्यांना माहिती आहेत की सर्व पार्ट्या आपल्याच घरी होतात. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपली मस्त आग जळत आहे. तर मित्रांनो आता आपलं बघा आग एकदम मस्तपैकी जळून झालेली आहे. तर आता आपली जी चिकन आहे पहिला आपण चिकन बघूया. चिकन आपलं हे करूया रोस्ट करूया. तर आपले मास्टर शेफ घेतील पहिला. तर आता आपली मस्तपैकी कोंबडे इथे आता रोस्ट होत आहेत म्हणजे भुजत आहे. या साईडला आपली बाकीची कामं चालू आहेत. आपलं चीज बटर चीज हे देखील आहे. गार्लिक बटर ते देखील आपण करणार आहोत. त्याच्यानंतर मॉकटेल करणार आहोत. तर मित्रांनो आपल्या या साईडला देखील तयाऱ्या चालू झाल्या आहेत मॉकटेलच्या. आपण गार्लिक आणि बटर त्याच्यानंतर आणि या साईडला आपली कोंबडी भुजिंग. तर मित्रांनो आता आपण बघू शकता हे जे याच्यामध्ये चीज नाही सॉरी बटर त्याच्यानंतर गार्लिक आणि कोरिएंडर टाकले थोडं. आता आपण ते आपल्या कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. तर आपण ते लावूया. तर मित्रांनो आता आपले मॉकटेल देखील रेडी झाले आहेत. बघू शकता 7 अप आहे आणि त्याच्यात आपण पुदिना आणि ऍपल टाकलेला आहे आणि निंबू. आणि या साईडला आपली आता कोंबडी ऑलमोस्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपले मग फिश. सर्व जिमला जातात आणि आता आज हाय प्रोटीन डे आहे. चीट डे आहे आज. अतुल जात नाही. चीट नाही याच्यात कारण सर्वांमध्ये प्रोटीन आहे. बॅड कॅलरीज काहीच नाही. आता आपली कोंबडी झाली आहे बघू शकता तुम्ही. आता आपण प्लेट मध्ये काढूया आपल्या. तर बघू शकता आता आपलं गार्लिक बटर चीज पण आहे आपल्याजवळ. आपले मास्टर शेफ जर कुणाला लागत असतील सांगा. आपली कोंबडी रे. तर आता आपली जी कोंबडी आहे ती आता आपण टेस्ट करूया. बघूया टेस्टसाठी विशाल शुभम आहे. एक नंबर. एक नंबर काम पण. तर आपण चेस घ्या मित्रांनो. माझा पण चेस. मॉकटेल कसा आहे? चांगला. एक नंबर आहे. चिकन लेग पीस. तर मित्रांनो आता आपले जे पापलेट आहे त्यात आपण पापलेट करूया.
नाही काय सांगितलं तुला नाही नको जायला घ्यावतो आता मसाला लावता आहे त्याच्यावर तर आता आपले पापलेट ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता जे आपले पापलेट आहेत त्याला बटर लावण्यात येते बघू शकता तुम्ही गार्लिक बटर तर आता आपले पापलेट आहेत ते भाजून झालेले आहेत मास तुटेल नक्की रे तर आता आपलं पापलेट बघा पापलेट लागेल सुट्टा कसं झालं पापलेट डिलिशियस चांगला झाला एक नंबर फ्रायची शिवाय भुजिंग चांगली वाटते तर मित्रांनो बघू शकता हा चौथा पापलेट आहे आणि पापलेटांची हालत बघू शकता तुम्ही पापलेट बघा कोंबड्या आपले अजून पापलेट बघा तर आता पण नेक्स्ट आयटम आता सुरमई बघूया आता सुरमई लावणार आहोत आपल्या शिगेला आपले मास्टर शेफ मसाला टाकू ना तर मित्रांनो आता आपली तुम्ही सुरमई बघू शकता आपल्याला थोडं आता गार्लिक बटर बघू शकता आपली सुरमई कशी आहे एकदम रेडी होत आहे तर मित्रांनो बघू शकता आपली सुरमई एकदम टकाटक झालेली आहे भुजून एकदम बघा ज्युसी झालेली आहे पहिला बाईट तूच घे मांदीला घे मांदीला बघा बघूया डिलिशियस म्हणजे नाकाला सुद्धा मसाला लागलेला आहे तोंडाला लागलेला आहे कापून तर बघू शकता अर्धी सुरमई संपलेली आहे 5 मिनिटं नाही झाली 2 मिनिटं नसतील झाली 3 सेकंड माणसंच बेकार बसले ना सुरमई चांगली लागते मस्त लागते एकदम मला वाटतं पापलेट शिवाय चांगली लागते सुरमई बघू शकता एकदम ज्युसी झालेली आहे फक्त बघू शकता हड्ड्या राहिलेल्या आहेत आणि चिकन राहिलेलं आहे आपले पापलेट संपलेले आहेत अजून आपले जे पापलेट होते ते 2 उरलेले आहेत आणि एक सुरमई देखील आहेत कारण भरपूर झालं 3 पापलेट आहेत 3 पापलेट एक सुरमई बाकी आहे अजून आमची फोटो भरलेली आहेत सर्व तर आता मी वॉकिंगला जाणार आहोत हा वेलणकणीला बघू कुठपर्यंत जातो प्लॅन वेलणकणीचं झालं वॉकिंगला जातो वॉकिंग तर मित्रांनो आता रात्रीच्या 1 वाजलेल्या आहेत आपली पार्टी झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत फिरतीवर
तर आता आपण पुन्हा एकदा भाटे बंदरला चाललो आहोत. तिथे आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये गेलो होतो, मॉर्निंगमध्ये गेलो होतो. तर आता आपण तिथे जात आहोत. तर आता पुन्हा एकदा तिथे भेटूया. तर मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. हा संपूर्ण समुद्र किनारा आणि ह्या ज्या लाईट्स आहेत ह्या आपल्या बोटे आहेत, ज्यात आपला जो डॉक, समज आपला जो शिंगा असतो त्याच्यावर त्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण मॉर्निंगला आलो होतो चर्चला. परत आता एकदा आपण तिथे आलेलो आहोत आणि आपल्या एकदम समोर बघू शकता एकदम जबरदस्त व्ह्यू. पुढे जो आहे तो संपूर्णपणे समुद्र आहे आणि या साईडला आपण बसलेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण आपला व्हिडिओ आहे तो एंड करत आहोत आणि आपले जे दोन्ही व्हिडिओ आहेत त्यांना एकच एंड देणार आहोत. कारण तुम्हाला समजेल, जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. धन्यवाद.